नमस्कार मित्रांनो, माझं नाव यशोधन तक आणि मी फायनान्शियल प्लॅनर आहे. आणि आज आपण बोलणार आहोत की हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. खूपदा असं होतं की आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे पण तरीही आपल्याला आपल्या खिशातनं पैसे खर्च करावे लागतात. जर तुम्हाला वाटतं की तुमच्यासोबत असं नाही झालं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही प्लीज बघा. पॉईंट नंबर 1, पॉलिसी चूज करताना नेहमी असं बघा की जर तुम्ही ॲडमिट झाले तर तुम्हाला रूमसाठी कॉम्प्रोमाइज करायची गरज भासली नाही पडली. कारण कधी कधी काय होतं ना की पॉलिसीमध्ये मेन्शन असतं की आम्ही फक्त जनरल वॉर्डचं किंवा शेअर रूमचे एक्सपेन्सेस बेअर करू. पण जर तुमची रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला प्रायव्हेट रूम पाहिजे तर ती गोष्ट तुमच्या पॉलिसीमध्ये मेन्शन आहे का हे नक्की बघा. दुसरी गोष्ट म्हणजे ICUचे रूम रेंटसुद्धा तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर आहे का हे बघा, कारण त्याचे एक्सपेन्सेस पण खूप जास्त असतात. तर या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पॉईंट नंबर 2, पॉलिसी घेताना हे नक्की बघा की त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला आहे की नाही. आता क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे काय, तर मी एक एक्झाम्पल देतो की सपोज 100 लोकांनी एका इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी घेतली आणि त्याच 100 लोकांनी इन्शुरन्ससाठी क्लेम केलं, पण त्यातल्या 95 लोकांनाच क्लेम त्यांचा ॲक्सेप्ट झाला. म्हणजे आपण काय म्हणू की 95% क्लेम सेटलमेंट रेशिओ आहे. तर आता कुठल्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ चांगला आहे की खराब आहे ते आपण कशावरनं डिसाईड करतो की त्याचा रेशिओ 90%च्या वर पाहिजे. तर पॉलिसी घेताना नेहमी हे लक्षात ठेवा की 90%च्या वर त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशिओ आहे की नाही. खूपदा काय होतं की कमी प्रीमियम असतो म्हणून आपण पॉलिसी घेतो पण क्लेम सेटलमेंट रेशिओ नाही बघत, आणि मग जेव्हा आपण क्लेम करतो तर आपल्याला आपला क्लेम रिजेक्ट होतो. म्हणून या गोष्टीवर नक्की लक्ष ठेवा की त्याचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 90%च्या वर आहे. पॉईंट नंबर 3, पॉलिसी चूज करताना नेहमी बघा की ती सेकंड मेडिकल ओपिनियन कव्हर करते की नाही, कारण हे पण खूप मोठा इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट असतो. बरेचदा काय होतं, पहिल्यांदा ओपिनियन घेतलं आणि आपल्याला असं वाटतं की नाही, मला सेकंड ओपिनियनची सुद्धा गरज आहे. दुसऱ्या एका अजून चांगल्या डॉक्टरला दाखवतो की आपल्या फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करतो की मी सेकंड ओपिनियन घेऊ का. पण सेकंड ओपिनियन घेताना आपल्याला परत त्याच टेस्ट थ्रू जावं लागतं ज्याच्यात आपला खर्च खूप होऊ शकतो. म्हणून अशी पॉलिसी चूज करा ज्याच्यात तुमचे सेकंड मेडिकल ओपिनियनसुद्धा कव्हर होते. पॉईंट नंबर 4, अशी इन्शुरन्स कंपनी चूज करा जिचं सगळ्यात जास्त हॉस्पिटल्ससोबत टायअप असेल. आणि ते बघताना हे पण लक्षात ठेवा की बेस्ट हॉस्पिटल्स जे आहे तुमच्या सिटीमधले ते सुद्धा त्यात कवर्ड आहे की नाही. आता काय होतं की जर त्या कंपनीचं टायअप्स हॉस्पिटलसोबत नसले तर तुम्ही मग त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले तर तुम्हाला मग कॅश मॅनेज करावे लागते आणि मग सगळं सेटलमेंट झाल्यानंतर रिएम्बर्समेंट क्लेम करावं लागतो. या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आणि हे खूप टीडीएस आहे. तर लक्षात ठेवा की जर जास्तीत जास्त टायअप्स असले इन्शुरन्स कंपनीच्या हॉस्पिटलसोबत तर ते सगळ्यात जास्त बेनिफिशियल राहील तुमच्यासाठी. पॉईंट नंबर 5, अशी पॉलिसी चूज करा की ती तुमचे हॉस्पिटलायझेशन होण्याच्या आधी आणि हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर सुद्धा मिनिमम 40 ते 60 दिवसापर्यंत तुमचे एक्सपेन्सेस कव्हर करते. आता खूपदा काय होतं की आपण डिरेक्टली ॲडमिट होत नाही हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर्स म्हणतात की आपण काही टेस्ट करू, आपण काही दिवस औषध देऊ आणि त्यानंतर जर तुम्ही ठीक नाही झाले तर मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू. त्यात जे आपले एक्सपेन्सेस होतात ते सुद्धा कधी कधी खूप महाग असू शकतात. किंवा आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जेव्हा डिस्चार्ज मिळतो त्यानंतर पण डॉक्टर्स आपल्याला रुटीन फॉलोअपसाठी बोलवतात किंवा मग अजून काही टेस्ट करवतात. फॉर एक्झाम्पल, जर आता तुमचं ॲक्सिडेंट झाला आणि त्यानंतर तुम्ही रिकवर झाले पण तुम्हाला फिजिओथेरपीसाठी जायचं आहे तर त्याला खूप जास्त एक्सपेन्सेस लागतात. तुमच्या ॲक्सिडेंटमध्ये दातांना काही झालं, तुटला किंवा काही दातांची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यालासुद्धा एक्सपेन्सेस लागतात. तर या सगळ्या गोष्टीसुद्धा जर तुमच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीमध्ये कव्हर असतील तर ते बेटर राहील आणि ते व्हायलाच पाहिजे. म्हणून या गोष्टीचं सुद्धा तुम्ही लक्ष द्या. पॉईंट नंबर 6, अशी पॉलिसी चूज करा ज्याचं वेटिंग पिरियड मॅक्सिमम 2 वर्ष असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी राहिलं तर बेटर. आता वेटिंग पिरियड काय आहे, जर तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स घेत आहे आणि तुम्ही आधीच सांगितलं आहे की मी एक डायबिटिक पेशंट आहे तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला म्हणेल की ठीक आहे पण तुम्हाला 2 वर्षापर्यंत आम्ही डायबिटीजवरचं काही जे एक्सपेन्सेस असेल ते आम्ही कव्हर नाही करणार. तर काही कंपनीजमध्ये कसं असतं 2 किंवा वेटिंग पिरियड 4 सुद्धा असतो. म्हणजे त्या 4 वर्षात जर तुम्हाला डायबिटीजनी काही झालं तर त्याचे एक्सपेन्सेस कव्हर नाही करणार. तर अशा वेळेला आपण काय बघतो की वेटिंग पिरियड जितका कमी असला तितका बेटर. तर आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे की कुठलीही पॉलिसी घेताना त्याचा वेटिंग पिरियड जितका मिनिमम राहिला तितका बेटर. म्हणजे 2 वर्ष हे मॅक्सिमम आपण पकडून चालायचं. पॉईंट नंबर 7,
अशी पॉलिसी चूज करा जी तुमचं मेंटल इलनेससुद्धा कव्हर करते. मेंटल इलनेस म्हणजे डिप्रेशन. आणि स्पेसिफिकली आफ्टर कोविड हे खूप लोकांनी जाणून घेतलं आहे की मेंटल डिप्रेशन पण होतं लोकांना. आणि आजकाल लोक त्याची ट्रीटमेंट घ्यायला लागले. पण जर तुम्ही बघितलं तर एका सेटिंगचे 2 ते 3 हजार रुपये डॉक्टर घेऊ शकतात. तर या गोष्टीसुद्धा तुमचे जर पॉलिसी कव्हर करत राहील तर ते बेटर आहे. आणि आजकाल असे क्लॉज आले आहे जे तुमचं मेंटल इलनेससुद्धा कव्हर करतात. तर पॉलिसी घेताना अजून एक फॅक्टर जो आहे जो तुम्हाला ॲड करायचा आहे, जो बघायचा आहे, तो आहे की ती तुमचं मेंटल इलनेस कव्हर करताय की नाही. पॉईंट नंबर 8. आता कधी काय होतं की आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो पण 24 तासाच्या आतच आपल्याला डिस्चार्ज मिळतो. सपोज एखादी मायनर सर्जरी आहे किंवा फक्त काही 12 तासासाठी आपल्याला ॲडमिट केलं आहे, पण त्यांचे एक्सपेन्सेस हेवी असू शकतात. पण जस्ट बिकॉज आपण 24 तासाच्या आत आपल्याला डिस्चार्ज मिळाला आहे तर काही इन्शुरन्स कंपनी आपल्याला ते एक्सपेन्सेस कव्हर करून देत नाही. तर यासुद्धा गोष्टी बघा की 24 तासाच्या आत जर तुम्ही डिस्चार्ज होत आहे तर तुमची पॉलिसी त्याचं कव्हर देणार आहे का हे बघायला एक इम्पॉर्टंट आहे. पॉईंट नंबर 9. पॉलिसी चूज करताना नेहमी बघा की ती नो क्लेम बोनस किती पर्सेंट देते. जितके जास्त पर्सेंट देत असेल तितकं चांगलं. आता नो क्लेम बोनस म्हणजे काय? जर मी 2-3 वर्षापासून काही क्लेम नाही केला आहे तर इन्शुरन्स कंपनी म्हणते की तुम्ही क्लेम नाही केला आहे तर आम्ही तुम्हाला 2 ऑप्शन्स देतो. एक तर तुमचं प्रीमियम कमी करून देतो किंवा आम्ही कव्हर वाढवतो. तर सेकंड ऑप्शन आपण प्रिफर केला पाहिजे की आपलं सम अश्युअर्ड जे कव्हर आहे ते वाढलं पाहिजे. जर 5 लाखाचं असेल तर 8 लाखाचं देत असतील, 9 लाखाचं देत असतील, 10 लाखाचं देत असतील. जितकं जास्त कव्हर देऊ शकतात तितकं बेटर राहतं. तर जी कंपनी नो क्लेम बोनस जास्त टक्क्यांमध्ये देते, काही 10% देतात, काही 20% देतात, तर जितके जास्त देत असेल तितकं जास्त बेटर. पॉईंट नंबर 10. पॉलिसी चूज करताना हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲटलिस्ट 1 टाईम तुमचं ॲन्युअल चेकअप कव्हर करते की नाही. कारण भरपूर पॉलिसीज ह्या गोष्टी कव्हर करत नाही, म्हणून हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि आय होप की तुम्हाला कळलं असेल की ॲटलिस्ट या सगळ्या गोष्टी हेल्थ इन्शुरन्स घेण्याआधी आपण बघितल्या पाहिजे. आणि जर तुम्हाला फायनान्स रिलेटेड अजून माहिती पाहिजे तर आमचे व्हिडिओज नक्की बघत राहा. नमस्कार.